कांद्यांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती। 31 मार्च 2024 पर्यंत हा आदेश असतानाही मुदत संपण्यापूर्वीच निर्यातीवर बंदी हटविण्यात आली आहे। तर कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याने याबाबत कांदा उत्पादक समाधानी नसल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांजवळ 20% कांदा शिल्लक असल्याने केंद्राने घेतलेला हा निर्णय खूप उशिरा घेतला आहे। कांद्यांवरील पुरेपूर निर्यात बंदी उठवावी व जे शुल्क आहे ते पुरेपूर माफ करावे अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहेत। केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यामध्ये जे कांद्याची निर्यात बंदी केली आणि आता दुपारी जे 3 लाख टन कांद्याला निर्यात दिली, त्याच्यामधला जो पिरियड होता, मधला जो काळ होता, त्या काळातच शेतकऱ्याजवळ कांदा हा भरपूर होता आणि त्याच वेळेस सरकारने निर्यात बंदी करून कांद्याचे भाव पाडले आणि त्याचा प्रचंड तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागला। यावर्षी हवामानाची साथ नसल्यामुळे कांदा हा खूप कमी निघाला आणि त्याच्यातही केंद्र सरकारने घेतलेल्या निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकरी सर्व तोट्यात आले। आज शेतकऱ्यांकडे फक्त 20% कांदा शिल्लक असेल आणि ते 20% कांद्यातही तुम्ही फक्त 3 लाख टन जर निर्यात जर देत असाल तर त्याने दरावर काय मोठा परिणाम होईल असं वाटत नाही। तरी त्यात सरकारला आमची एक विनंती आहे की सरकारने 100% निर्यात बंदी उठवावी आणि कांदा उत्पादकांकडे कुठंतरी एक लक्ष द्यावं अशी एक सर्वांची आमची एक अपेक्षा आहे। त्याच्यामुळे आमचं जे झालेलं नुकसान आहे ते काहीतरी तुटपुंच्या स्वरूपात का होईना पण आम्हाला ते मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो। शासनाने जो कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा जो निर्णय घेतला तो थोडासा दिलासादायक आहे, पण शासनाने त्यावर जे लावलेली निर्यात बंदी होती ती यापूर्वीच उठवायला पाहिजे होती आणि ती आज देखील 100% न उठवता काही प्रमाणात उठवली आहे, ती पूर्णपणे उठवावी आणि त्याचा जो मिळणारा भाव आहे तो चांगल्या प्रकारे द्यावा। त्यामुळे शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील। इथून मागं जो कांदा निघलेला होता त्याला कोणत्याही प्रकारचं ॲव्हरेज नव्हतं, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यामध्ये नुकसानच झालेलं आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे। आत्ता जो आहे जो आपण निर्णय घ्यायला शासनाने खूप उशीर केला, जी घेतलेली ती पण पूर्ण स्वरूपात न घेता काही प्रमाणात त्याला निर्यात बंदी उठवली आहे। तर शासनाने 100% निर्यात बंदी उठावी, त्यावर जे कोणते निर्यात शुल्क लावलेले आहे हे पूर्णपणे हटवावे, तरच शेतकरी हा आनंदी होईल आणि शेतकऱ्यांना 2 पैसे त्यातून मिळतील।